हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर माय न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात आपली मनपासूनच होऊन राहिली आहे, कारण की मनू आणि मी आम्ही दोघी पण झोपेतून सारखंच उठलो. तर आता मी खाली जाते आणि छान फ्रेश होते, ब्रश करते. या मॅडमला तर ब्रश करावंच लागत नाही आहे ना मम्मा? आता डसली असती हे, आता डसली असती हे, आता डसली असती हे. झोपेतही डसली होती मला. भलती बदमाश आहे लेकाची. आता जाईन हे मस्त हिचं आडस वाडस देईन, खाईन, टट्टी करीन, हिंडून येईन. तर मी आता नाश्ता करते. ब्रश वगैरे केला मी. खूप टेस्टी असा उपमा केला होता मम्मीने. त्यावर मी चिवडा टाकलाय. या तुम्ही पण खायला. मी माझ्यासाठी पार्सल बोलवले होते, कारण 31st पार्टी आहे जी असते आपल्या फीडबॅक्स कॅफेमध्ये. तर तिथे जायसाठी मी पार्सल बोलवलं होतं आणि पार्सलमध्ये मी फक्त टॉपच बोलवले होते 2, कारण मला जीन्स आणि टॉपच घालायचं आहे. त्याच्यावर तर काही घालायचं नाही आहे. पार्टीमध्ये कम्फर्टेबल राहीन मी जीन्स आणि टॉपमध्येच. तर मी 2 टॉप बोलवले. एक पिंक कलर आहे, असाच पिंक कलरचा एक टॉप पाहू शकता तुम्ही. हे जे की मी आता पिंक कलर खूप बोर झाली. आणखी एक ग्रीन कलर पण बोलवला आहे मी. तर माझी इच्छा ग्रीनच कलर घालायची होती, कारण रात्री ग्रीन कलर ऑसम दिसते. पाहू आपण काय म्हणते. तर बाकी आता हे घरातले खूप कामं आहे माझे, जे व्हायचेच आहे. बघते आता, मन असलं तर करूनही घेते. आता वाजले आहे 2:21 झाले, पाहू शकता. आणि मला कस्टमर करायसाठी जायचं आहे, बाहेर जायचं आहे त्यांच्याकडे. आणि माझ्या आईने पहा डाळभाजी तर केली, पण तिला फोडणी नाही दिली तिने, बिकॉज तिला माहिती आहे की आपल्या मुलीला खूप छान बनवता येते, म्हणून तिने काही फोडणी दिली नाही त्याला. चलत आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी लसूण वगैरे सगळं काढून घेते. टोमॅटो वगैरे मम्मीने टाकलाच असेल त्याच्यात. लागतं सगळं टाकून घेते. लसूण वगैरे छान. एक कांदा टाकते छोटासा आपला. हे चिरून वगैरे घेते मी अशा ब्लॉगमध्ये. या चाकूने चिरते आणि याला छान गंजामध्ये किंवा कशात छान बगारणी घालते, असं समजा. छान फोडणी देते मी याला, फोडणी. मी गेले होते हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये बा साफसफाईचं काम चालू होतं. मी करत होते मॅमचा वेट, डॉक्टर मॅमचा. सो गाईज, मी हॉस्पिटलमधून आली आहे आणि भाई साहेब हॉस्पिटलमध्ये मला असं सांगितलं की तुला शुगर असू शकते. म्हणजे यार मला भयंकर बिमारी लागून जाईल मागे, मला असं वाटून राहिलेलं आहे. बट मी अजून चेक नाही केली आहे. मॅडमने म्हटलं आहे मला तू चेक कर एकदा, तर मी संध्याकाळी बघेल. वेळ पडला तर चालली जाईल चेक करायसाठी आणि बघेल फायनल काय होते तर. आणि आता मला भूक लागलेली आहे खूप जास्त, तर जेवणाचा शोध लावते भाई साहेब. खाणे को देव रे. भक्ती कुठे आहे रे? इकडे. पापड बोलवला होता आणि मला पाहिजे होता लसूण टेस्टचा पापड, ते मी सांगणं विसरली, तर मूग पापडच आणला साधा, जो मला लसूणी पापड खायचा होता. पण यार
असू द्या, मी माझ्यासाठी जेवण वाढलेलं आहे बऱ्याच वेळचं. आणि त्याला वराडी ठेचा आणायला लावला होता मी, तर त्यांनी कोल्हापुरी ठेचा आणला, रेड चिली गार्लिक चटणी. हा पण ठेचा नाही आहे, गार्लिकची चटणी म्हणजे लसण चटणी आहे. आणि जेवणामध्ये पहा, पापड, पोळी, निंबू, कांदा, इथे चटणी आणि ही मी केलेली डाळ भाजी आणि भात. मी जेवण करून घेते आता, टेस्ट करून बघते भाजी कशी झाली आहे. मस्त झाली आहे, फक्त साखर थोडीशी जास्त झाली, थोडीशी गोडवट होऊन गेली भाजी. काही नाही, ठीक आहे, खाऊन घेते आता. मी रेडी आहे आणि मी जात आहे कस्टमरकडे. आणि त्याच्या पहिले मी कुठेतरी जात आहे, ते मी दाखवतेच की कुठे जात आहे. असेच त्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये बोला काही ब्लॉगमध्ये. हे माझे फॅन लोक आहे, मला भेटायला आले आहे खूप दिवसाचा. मग काही बोला. आलो तर इले फोन करायला लागते का बाई, वरुडले आलो आहे, फोन उचलत नाहीये. बाय बाय 2-3 मिनिटात हजर झाली मी. आता मोठे मोठे सेलिब्रिटी लोक आहे ना, हे काय भोकात. बाकी ते 50,000 वाला मस्त होता, ते 50,000 फॉलोअर वाला माणूस म्हणे तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे म्हणे. हा म्हणजे स्वतःच्या आणखी आपले ब्लॉग कुठे आहे मग लवकरच येणार आहे. एक टाकला बाकीच्या हळूहळू 2-2 दिवसांना एक टाकत जाईल. 5 जा वा वा, काऊन नाही, ज्याच्यात आम्ही आहे त्याच्यात पहिलं. मग गेली होती मी कस्टमरच्या घरी, कस्टमर वगैरे केलं. मग गेली होती मी खायला, कारण मला लागली होती भूक. मग मी घेऊन घेतली छानपैकी पकोडा भेल, जी माझी फेवरेट आहे. बरेच दिवसानंतर खात आहे मी, बरेच दिवसाने खाल्लं नाही बाहेरचं, पण मला अर्जंट भूक लागली होती म्हणून मग मी पकोडा भेल मागवली आणि खाऊन टाकली. मग निघाली आपली घरी जायला. आणि आपल्या समवन स्पेशलसोबत आपल्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या. इकडलं तिकडलं जे जे झालं सकाळपासून ते सगळं आपलं घरानं सांगत होती, असं तसं तसं. त्याचं पण ऐकून घेत होती, तो पण मला सांगत होता, मी पण त्याला सांगत होती. मग असं करता 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 फायनली मी पोचली घरी. आणि घरी मग माझे कस्टमर वगैरे झाले होते. हे कस्टमर झाल्याच्या नंतरचा व्ह्यू आहे. घरात पहा किती सगळा पसारा पडला आहे. आणि असं करता करता मला खूप टाईम होऊन गेला होता, 12 वाजून गेले होते. मग मी खिचडी लावली अर्जंटमध्ये. पहा खिचडी इकडे शिजून राहिली होती. 11:30 वाजता मम्मीकडे जेवण करायला बसून गेली होती, कारण ते माझा वेट करत होती. तिला भूक लागून गेली, म्हटलं तिला जेवण करून घे तू. माझी खिचडी शिजली होती आणि मग खिचडी शिजल्यावर मी खाऊन टाकली खिचडी गरम गरम. इकडे वाजले होते 11:41 झाले होते. आणि माझा दोस्त काय म्हणत होता, मला मेसेज केला होता. काय हे काय आहे, काय आहे हे? माझी अरे पप्पी तर दे. अजीबच आहे. तर गाईज माझं जेवण झालं आहे. आणि पहा कस्टमर करता करता जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे करून मला पूर्ण 12 वाजले. आणि आता मी झोपणार आहे, मम्मी अजून यायची आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मला. आणि बस एवढंच, खूप थकली आहे मी. तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.